की पहिला तुमचा जो राशनचा अनाज आहे ते तुम्ही पैसे देऊन त्या राशन घ्या, नंतर आम्ही केंद्र सरकारकडून आणलेला जो राशन आहे ते तुम्हाला देणार आहे. मला एक सांगा, जर का कोविडमध्ये लोकांकडे पैसे राहिले असते, दररोज मजुरी करणाऱ्याच्या, ठेल्यावाल्याच्या, खोमच्यावाल्याच्या, रोज काम करून खाणाऱ्या लोकांकडे पैसे राहिले असते, तर केंद्र सरकारला हे काम करायचा नौबत आला नसता. केंद्र सरकारने लोकांचा विचार करून हे काम केला, पण इकडची सरकारने असा विचार केला की जर का हे राशन पोचल्या घराघरी तर नरेंद्र मोदींची वाहवाही होईल, म्हणून यांना थांबवा आणि सांगा पहिला राशन. तर लोकांना हे सर्व समजते. लोकांना माहीत आहे की हे लोक आमच्यासाठी न करता हे लोक वोटसाठी काम करतात. याच्याऐवजी नरेंद्र मोदी लोकांसाठी काम करतात, लोकांच्या डिफिकल्टीचा विचार करून काम करतात, म्हणून लोकांच्या इतका विश्वास आणि समर्थन नरेंद्र मोदी सोबत आहे. ठीक आहे, तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवलाय, त्यांच्या विकासाच्या विजनला दिलेला हक कौलाय असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर परत एकदा आपण आकडेवारी बघतोय स्क्रीनवर. बिहारचा महासंग्राम आता सुरू आहे आणि चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. एनडीएला 196 जागा मिळताना दिसतात, म्हणजे 196 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. तर महागठबंधनला 40चा आकडा सुद्धा अजून ओलांडता आलेला नाहीये. केवळ 37 जागांवर महागठबंधनचे उमेदवार आघाडीवर आहेत, ज्यामध्ये राजद आणि काँग्रेस हे 2 पक्ष आहेत आणि इतर काही घटक पक्ष सुद्धा आहेत. आणि अन्य पक्षांचे उमेदवार 10 ठिकाणी हे आघाडीवर आहेत. एमआयएम फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा ठरतो या निवडणुकीत ठरलेला आहे, पण आता आकडेवारी समोर येईल. त्याचबरोबर प्रशांत किशोर हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीत होता, तर तो कितपत चालला हे आणखी माहिती समोर आल्यावरच आपल्याला कळेल. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसला केवळ 4 जागा मिळालेल्या आहेत. पक्षनिहाय आपण आकडेवारी बघितली तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतो 91 जागांसह. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की आता मुख्यमंत्रीपद बिहारचं नेमकं कोणाकडे जाणार, कारण यापूर्वी सुद्धा भाजप मोठा पक्ष ठरून सुद्धा मोठ्या मनानं भाजपनं बिहारचं मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना देऊ केलेलं होतं यापूर्वी. पण आता पुन्हा एकदा निवडणूक झाली आणि यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळे गेल्या वेळेसप्रमाणेच यावेळेस सुद्धा भाजपची मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांनाच देण्याची भूमिका असणार आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतोय. की भाजप यंदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आपला कुठला पक्षातला चेहरा बसवेल हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असेल. या संदर्भातलं एक ट्विट केलेलं होतं जदयूने की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, पण काही वेळानंतर जदयूनं हे ट्विट डिलीट केलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडतं आता, कारण कौल स्पष्ट झालेला आहे जनतेचा. महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीचा निकाल लागलेला होता गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच तयार झालेला होता. असं काही बिहारमध्ये घडतं का हे बघावं लागेल. या संदर्भात अंबादास दानवे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ते नेमकं काय म्हणतात या निकालाबद्दल ते पाहूया. भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा